नमस्कार. आज आम्ही पोहोचलो आहोत की परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरातील जे की सोमेश्वर मंदिर देवस्थान ह्या ठिकाणी आपल्या समोर जे जोडले गेले आहेत विधान परिषदेचे आमदार राजेशदादा विटेकर हे ह्या ठिकाणी देवस्थानाच्या सोमवारच्या दिनानिमित्त ह्या ठिकाणी जे दर्शनाला आले होते त्यांच्याकडून जाणून घेऊ की आज त्यांनी दर्शन घेतलं आहे. दादा काय सांगा ना. मी सर्वप्रथम सर्व भाविक भक्तांना आज श्रावण सोमवारच्या निमित्ताने व गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. सोनपेठ शहराचं वैभव व सोनपेठ शहराचं जागृत देवस्थान असलेले सोमेश्वर देवस्थान आहे आणि प्रत्येक सोमवारी आणि विशेष श्रावण सोमवारी या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची ढीग असते. भाविक दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. अत्यंत श्रद्धेनं आणि एक भावभक्तीनं या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात. सोनपेठ शहरामध्ये रामेश्वर आणि सोमेश्वर हे दोन अत्यंत जागृत देवस्थान आहेत. त्यापैकी हे सोमेश्वर देवस्थान आहे. मी